विशाल गावली की पुलिस कस्टडी में 2 दिन की बढ़ोतरी। कल्याण न्यायालय में कल्याणपुर में हुई रेप और हत्या के आरोपी विशाल गावली को पेश किया गया, जिसे न्यायालय ने और अधिक 2 दिन की पुलिस कस्टडी का फरमान जारी किया। कोर्ट के बाहर बड़ी संख्या में जनता ने इकट्ठा होकर विशाल गावली को फांसी देने की मांग की, जबकि पीड़िता के वकील नीरज कुमार ने बताया कि विशाल गावली के वकील ने आरोपी को उनके रिश्तेदारों के संपर्क में रहने की मांग की, क्योंकि उन्हें डर है कि अक्षय शिंदे की तरह ही विशाल गावली का भी पुलिस इनकाउंटर न कर दे, मगर न्यायालय ने इस मांग को रद्द किया। वहीं विशाल गावली के वकील संजय धानके ने कहा कि मुझे जनता द्वारा धमकाया जा रहा है। मी तिथे स्थानिक असून आम्ही तिथे राहायला आहे, ज्या नगरामध्ये जे हे झालेलं आहे प्रकरण, तर त्याच्यामध्ये सगळं आमचं नगर पूर्ण भयभीत झालेलं आहे। अक्षरशः सकाळी 6 वाजता सगळे आई सगळे कोण सोडवायला जात आहे, तर आमच्या चक्की नाक्याच्या इथे जसं कल्याण पश्चिमेला 3 पोलीस स्टेशन आहेत, तर आमच्या इथे पण पोलीस चक्की नाक्याला पोलीस स्टेशन असे असले पाहिजे आणि आमच्या नगरामध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते सगळं आणि त्याला फाशी दिली पाहिजे। जसं बदलापूरच्या प्रकरणामध्ये शिंदे साहेब होते त्यावेळेला फाशी दिली होती, आता फडणवीस साहेब आहेत, त्यांनी त्याचं इनकाउंटर करावा, ज्याच्यामुळे आम्ही जिथे स्थानिक मी तिथे असल्यामुळे आम्ही खूप घाबरतोय। हमारी ये मांग है कि विशाल गावली जैसे हत्यारे को तुरंत फांसी की सज़ा सुनाई जाए। फास्ट ट्रैक में उस मामले को लेके तुरंत 1 महीने में 2 महीने में तुरंत इसको ख़त्म किया जाए और उसके साथ जो भी इस अपराध में शामिल है उनके ऊपर भी सख्त कार्रवाई करके उसे भी कठोर से कठोर सज़ा दी जाए। अगर सरकार चाहती है, जैसे बदलापुर के मैटर में जहाँ पे शिंदे का इनकाउंटर हुआ, लोगों में ऐसी तीव्र भावना है कि सरकार जागे और ऐसे बलात्कारी हत्यारे के भी इनकाउंटर हो, ऐसी लोगों की डिमांड है। यांच्या वकिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तपास बाकी नाही आहे, त्यामुळे दोन्ही आरोपींना MCR करण्यात यावा या प्रकारची मागणी कोर्टाकडे केलेली, परंतु मेहरबान न्यायालयाने ते फेटाळून लावलेली आहे। त्याचबरोबर आरोपीचे जे वकील होते त्यांनी बदलापूर प्रकरणासारखा या आरोपीचा देखील एन्काउंटर करण्याची भीती दर्शवली। त्याच पद्धतीने त्यांनी कोर्टाला ॲप्लिकेशन सुद्धा दिलेला, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या आरोपीची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने विशाल गावली आणि त्याची पत्नी साक्षी गावली यांचाही एन्काउंटर करण्यात येईल, म्हणून त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या संपर्कात राहू द्या। परंतु आमची त्या ठिकाणी न्यायालयासमोर मागणी अशी होती की मेहरबान कोर्टाने याच्यावरती नकार द्यावा, याला रिजेक्ट करावा, कारण की त्या पद्धतीचा कायद्यामध्ये कुठलाही प्रोव्हिजन नाहीये।